रत्नागिरी सिंधुदुर्गमधून ठाकरेंच्या सेनेकडून विनायक राऊत यांनी अर्ज भरलेला आहे। अर्ज भरण्याअगोदर विनायक राऊतांनी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। कोकणामध्ये ठाकरेंच्या सेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। मात्र महायुतीकडून अजूनही कोकणामध्ये उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये। तिढा अजूनही सुटलेला नाहीये। करायची मला गरज नाही त्यांची। कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये। त्या ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ठ करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। तर नारायण राणेंच्या उमेदवारीच्या चर्चांवरून आता ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी त्यांना टोलेबाजी केली आहे आणि या जागेवरून महायुतीमध्ये शिंदेंच्या सेनेचा दावा सुद्धा कायम आहे। मला आनंद होईल की शिवसेनेशी ज्यांनी बेईमानी केली त्या नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची चव चाकायला देणं हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असेल। नारायण राणे यांच्या उमेदवारी एवढ्यात जाहीर झाली पाहिजे होती। आपण म्हणेल की अनेक केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी जाहीर झाली आहेत आणि 10वी यादी झाली तरी राणेंची उमेदवारी जाहीर होऊ शकत नाही आणि त्यामुळे राणेंच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही अदृश्य शक्तींचा भाजपमधला हात आहे की काय। आणि त्याचबरोबर काल नागपूरमध्ये सामंत भेटले होते आणि त्यांचा काय नागपूरच्या अदृश्य शक्तींचा उमेदवारी जाहीर न होण्यामागे हात आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे। आणि माझी राणेंना विनंती आहे की तुम्हाला जर असं तुमच्याच पक्षातला विरोध असेल तर तुम्ही ही उमेदवारी अर्ज घेऊ नका, कारण इतका अपमान होऊन ही उमेदवारी तुम्हाला लाभदायक होणार नाही। शिवसेनेनं दावा केलेला आहे। शिवसेनेनं ही जागा मागच्या वेळी लढलेली होती। 1,75,000 आम्ही जिंकलो होतो। दुर्दैवानं त्यावेळी निवडून आलेले खासदार हे शिंदेसाहेबांबरोबर आलेले नाहीत। तळ कोकण आणि धनुष्यबाण याचं एक वेगळं असं अलौकिक नातं आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ती जर शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमतानं ठरलेला आहे। तर विनायक राऊतांच्या उमेदवारीवर आणि तिकडे उदय सामंतांच्या आग्रहावर नितेश राणे काय बोलले ते सुद्धा पाहूया। त्या माणसांनी गेली 10 वर्ष ह्या जनतेसाठी काहीच केलं नाही। 10 वर्षामध्ये किमान 6 ते 7 वर्ष ते सत्ताधारी खासदार होते। म्हणजे 2014 ते 19 मध्ये शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये त्यांचे अरविंद सावंत नावाचे केंद्रीय मंत्री होते। मग 2.5 वर्ष त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। म्हणजे 10 वर्षामध्ये 6 वर्ष जो खासदार निष्क्रिय राहिलेला आहे त्याला जनताच आता 4 जूनला चोख उत्तर देणार आहे। म्हणून पराभव कोणाचा होतो, वकोलाचे तिकीट ट्रेन तिकीट कोणाचं निघतं हे 4 तारखेला ह्याचं उत्तर भेटेल। ज्या माणसांनी गेली 10 वर्ष ह्या जनतेसाठी काहीच केलं नाही। 10 वर्षामध्ये किमान 6 ते 7 वर्ष ते सत्ताधारी खासदार होते। म्हणजे 2014 ते 19 मध्ये शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये त्यांचे अरविंद सावंत नावाचे केंद्रीय मंत्री होते। मग 2.5 वर्ष त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। म्हणजे 10 वर्षामध्ये 6 वर्ष जो खासदार निष्क्रिय राहिलेला आहे त्याला जनताच आता 4 जूनला चोख उत्तर देणार आहे। म्हणून पराभव कोणाचा होतो, वकोलाचे तिकीट ट्रेन तिकीट कोणाचं निघतं हे 4 तारखेला ह्याचं उत्तर